हाय मित्रांनो, वेलकम टू माय बॅक चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या अजित लेंडी ब्लॉग चॅनलमध्ये नवीन असाल तर मला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या। हाय मित्रांनो, तर आता सकाळच्या वाजल्या 6:30 आणि तुम्ही विचार करत असाल एवढा सकाळ उठून तयार होऊन कुठे जाताय। तर मित्रांनो, मी गेले 2 महिने मी सकाळी 6:30 वाजता उठून मी जिमला जातो। तर मित्रांनो, आपल्या आता जिमला जायची वेळ झाली आहे, तर आपण आता तयारी करू जिमला जाण्याची। तर मित्रांनो, मी जिमला जाण्यासाठी ब्रश वगैरे करून तयार झालो आहे। आता आपण आपल्या जिम कडे निघू। गाइस, तर मी माझ्या जिम खाली पोहोचलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, हे माझी जिम आहे, ही शिवाय फिटनेस। या जिम मध्ये मी जिम करतो। तर मी आता खाली पोचलेलो बघू शकतो तुम्ही, खाली गाड्या लागलेल्या आहेत, जास्त गाड्या लागल्या। असं वाटतं आज जास्त गचरी नसेल, आज वर्कआउट करायला, एक्सरसाइज करायला मजा येईल। तर मग भेटू मित्रांनो आपल्या जिममध्ये। मित्रांनो बघू शकता, बघा माझी जिममध्ये आता एंट्री केली आहे। आपण आता वर्कआउटला एक्सरसाइजला चालू करणार आहोत। आज माझं हे चेस्ट अँड ट्रायसेप आहे। तर आपण आता आपल्या वर्कआउटला चालू करू। सर्व एक्सरसाइज करून झाले। आता आपला रिझल्ट बघू काय आहे ते। मित्रांनो, पंप वगैरे किती आले आहे। तर मित्रांनो, आता आपली जिम वगैरे करून झाले आहे। तर मित्रांनो, मी आधी आता चेंजिंग करून घेतो, नंतर आपण निघू आपल्या घराकडे। हाय गाईज, तर मी पोचलो आहे घरी आणि आता वाजले आहेत 9 आणि अजूनपर्यंत दुकान काय ओपन झालेलं आहे। तुम्ही बघितलं असेल कालच्याच व्हिडिओमध्ये। तर खूप टाइम झाला आहे मला, तर मी आधी आंघोळी करून घेतो, लवकरात लवकर जावं लागेल मला, कारण अजून दुकान पण ओपन करायचं आहे। तर आपण भेटू आंघोळी केल्यावर, बाय मित्रांनो। तर माझे आंघोळी वगैरे करून झालेले आहे। खूप टाइम झालेला आहे, आता वाजले आहेत 9:30-10च्या आसपास वाजलेले आहेत। खूप टाइम अजूनपर्यंत दुकान उघडलेलं नाही, तर मी आता निघतोय दुकानाकडे। तर मित्रांनो, दुकानावरती जाण्या अगोदर आपल्याला अजून नवीन लोकेशनवरती जायचं आहे आणि ते लोकेशन मी आधी सांगत नाही। जेव्हा लोकेशनवरती जाईन तेव्हा तुम्हाला समजेल मी कुठं जात आहे, तो कशासाठी गेलो आहे ते तुम्हाला समजेलच नंतर पुढं। तर आणि तुम्ही विचार करत असाल ही बॅग कशासाठी घेतली, बॅग कुठले काय आहे बॅग, तर ती बॅग याच्यासाठीच घेतली कारण आपल्याला पहिले दुसऱ्या लोकेशनवरती जायचं आहे। कारण तिथून काही एक वस्तू आहे, ती वस्तू घ्यायची आहे, कारण ती पण आपल्या दुकानामध्ये यूज होते, तिथं पण ती विकली जाते, म्हणून त्याच्यासाठी बॅग घेतलेली। आणि बॅग याच्याकरिता आहे की आपल्याला बाहेरून पण ऑर्डर येत असतात, त्या ऑर्डरला आपल्याला पार्सल करायला असतात, त्याच्यामुळे ही बॅग आमच्याकडे आहे। तर भेटू आपण आपल्या नवीन लोकेशनवरती। काय, तर मी माझ्या न्यू लोकेशनवरती पोहोचलेला आहे। मी बोलत होतो ना, मी आपल्या न्यू लोकेशनवरती जायचं आहे, तर मी न्यू लोकेशनवरती पोहोचलेला आहे। हे न्यू लोकेशन तुम्ही बघू शकता, हे बघा, हे आहे न्यू लोकेशन, राजा बेकरी म्हणून आहे। इथून आपल्याला पफ घ्यायचे आहेत, पफ पण आपल्या दुकानावरती विकले जातात, इथून आपल्याला पफ घ्यायचे आहेत। तर आपण आतमध्ये जाऊन पफ घेऊ। तर मित्रांनो, मी आता आतमध्ये जात आहे, बघा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा आतमध्ये, हे बघा, एक कोल्ड चिप्स वगैरे आहेत, हे बघा, तुम्ही बघू शकता। जे आपल्याला घ्यायचे आहे ते हे बघा, हे आहे, एक पफ आहे, त्याला बोलतात पफ। हे त्याने गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत, हे बघा, ह्याला बोलतात पफ। हे आपल्याला घ्यायचे आहेत, आपल्या दुकानावरती विकले जातात। इथं मित्रांनो, मी पफ वगैरे घेतलेले आहेत, बॅगमध्ये टाकले आहेत। तर आपण दुकानावरती जाऊन बघू कसे असतात पफ, काय असतात तुम्ही, कारण तिथं पण माझ्याकडे गरम करण्यासाठी माझ्याकडे एक वस्तू आहे, ती पण तुम्हाला दाखवतो।
तर मित्रांनो चला आता आपल्या दुकानावरती भेटू गाईस. तर मी आता दुकानावरती पोचलेला आहे आणि खूप गरम झालेला आहे. आणि इकडे 2-4 दिवस झाले पावसच पडत नाही, खूप ऊन पडतंय, खूप गरम होतंय. तरी आता वाजले फक्त 10 वाजले, सकाळचे 10:30 वाजलेत आणि खूप गरम झालेलं आहे. आणि काही दुकानामध्ये पण खूप गरम होत आहे. तर पहिले आपण जे पफ घेऊन आलं आहे ते पहिले आपण मशीनमध्ये ठेवून घेऊया, कारण आता आपले कस्टमर चालू झालेले आहेत. हे बघा, या मशीनमध्ये आपल्याला ठेवायचे. हे ओव्हन याला बोलतात. दिवसभर याच्यामध्ये गरमच राहतात ते. हे बघा, हे पफ अशा प्रकारे हे पफ असतात. हे वरते हे जिरा पफ आहेत. अशा आपल्याकडे 4 प्रकारचे पफ असतात. ते पहिले आता आपण या मशीनमध्ये ठेवून घेऊ. या मशीनमध्ये पहिले ठेवून घेऊ, नंतर मग आपण भेटू. तर हाय मित्रांनो, पफ वगैरे आपले ठेवून झालेले आहेत. ते बघा, हे चायनीज पफ आहेत, हे पंजाबी पफ आहेत, हे जिरा पफ आहेत आणि हे साधी पफ आहेत. तर आपले पफ वगैरे ठेवून झालेले आहेत. आता आपण पहिल्या साफसफाई करून घेऊ. दुकानात खूप घाण झालेली आहे खाली, त्याआधी आपण साफसफाई करून घेऊ मित्रांनो. तर मी साफसफाई वगैरे करून घेतलेलं आहे आणि खूप गरम झाला आहे मला, म्हणून त्याच्यामुळे मी पंखा चालू करून वाऱ्यावर बसले थोडा टाईम. मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो इथं अजून काय काय भेटतो, कुठले स्टॉल आहे, काय काय भेटतो, कसं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. हाय काय मित्रांनो, तर मी बाहेर निघालेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथं कुठले स्टॉल लागलेले आहेत ते. तर चला, हे बघा, हे पहिला आहे पुलाव. हे बघा, यांची गचरे बघा खूप सारी. खूप फेमस आहे हालोलमध्ये, गुजरातमध्ये. हे बघा, हे खूप फेमस आहे पुलाव. चना पुलाव म्हणून ओळखलं जातं. रोज इथं सकाळ खूप गचरे असते, खूप म्हणजे आता काहीतरी आहे, खूपच गचरे असते. मित्रांनो तुम्ही मागं बघू शकता, माहे घुंगरा म्हणून हे पण इथं स्टॉल आहे. हे खूप फेमस आहे. इथं घुंगरा सुरतचा फेमस आहे, सुरतचा. तो इथं त्याने आता नवीन स्टार्टअप केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. माहे घुंगरा म्हणून इथं खूप फेमस आहे. त्याचे मालक आहेत ते, यांची पण पब्लिक खूप असते, दिवसभर चालतो यांचं. बघू, मला दाखवतो मी माहे घुंगरा कसा असतो. एक घुंगरा का एक पीस दिखा ना. हे सुरतचं फेमस आहे. हे बघा, जामनगर हे घुगरा जामनगरचा फेमस बघू शकता. हे 30 रुपये प्लेट आहे, 30 रुपयाला प्लेट आहे. त्याच्यामध्ये चटणी वगैरे बघा, चटणी स्पेशली त्यांनी घरी स्वतः बनवतात. हे बघू शकता, 30 रुपयाला. खूप इथं म्हणजे एवढी फेमस आहे की दिवसभर इथं एवढी गचरे असते ना. हे बघ, एक माया घुंगराची खूप इथं दिवसभर खूप गचरे असते. तुम्ही विचार करू नाही शकत, इथं खूप म्हणजे खूप गचरे असते. इथं दिवसभर लोक येत असतात खाण्यासाठी. आणि हे वडापाव वगैरे दाबेली खूप टेस्टी आहे. कारण जर तुम्ही कधी आलात हालोलमध्ये, गुजरातमध्ये हालोलमध्ये आलात तर कधी इथं येऊन VM स्कूलच्या पुढे या. तर दाबेली घुंगरा वगैरे टेस्ट करून बघा तुम्ही, एकदम बेस्ट टेस्ट. काठियावाडी बोलतात ते स्वतः. आणि जे इथं कस्टमर येतात ना ते रिटर्न एक वेळा परत रिटर्न येतायच. कारण तुम्ही बघितलेच असाल स्टॉल काय काय भेटतो इथं, काय काय आहे, काय काय इथे कुठले स्टॉल आहेत ते तुम्ही बघितलेच असाल. तर तुम्ही जर कधी आला गुजरातमध्ये हालोल सिटीमध्ये येऊन VM स्कूलच्या पुढे या आणि नक्कीच एक वेळा टेस्ट करा. एक नंबर खतरनाक टेस्ट. जो कस्टमर फर्स्ट टाइम येतो तो सेकंड टाइम येतो. मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल मी सकाळी किती वाजता उठतो, सकाळी उठून काय करतो, कुठं जातो, हे सर्व तुम्ही बघितलंच असाल. परत दुकानावरती किती वाजता येतो, दुकान ओपन करतो, इथं पब्लिक किती असते, इथं कुठले स्टॉल लागलेला आहे ते तुम्ही पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही ते बघितलंच असाल. आणि जर मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता. आपण उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.